गुड आफ्टरनून. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश टेकाळे, MBBS MD सायकॅट्री, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद. सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो गर्भसंस्कार या एक नवीन पाऊल या कार्यक्रमाची रूपरेखा ज्यांनी आकारली ते औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर अस्तिक कुमार पांडे सर, आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा राहिला त्या मोक्षदा पाटील मॅम. आपणा दोघांचे आभार मानतो व माझे मी लेक्चरसाठी सुरुवात करतो. जसं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलंय, यू कॅन टेल द कंडिशन ऑफ नेशन बाय लुकिंग ॲट द स्टेटस ऑफ वुमन. म्हणजे देशाची स्थिती कशी आहे ह्या महिलांच्या स्थितीवरून आपण जाणू शकतो. जसं की पंडित जवाहरलाल नेहरूजींनी सांगितलंय त्या उक्तीप्रमाणे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा असल्यामुळं वाय द वुमन्स मेंटल हेल्थ मे बी डिफरंट, म्हणजे महिलांचं मानसिक आरोग्य वेगळं का आहे याची प्रथम मी आपणास जाणीव करून देऊ इच्छितो. की द बर्डन ऑफ मेंटल डिसऑर्डर म्हणजेच की मानसिक आजारांची तीव्रता, उदाहरणार्थ अँझायटी आणि डिप्रेशन म्हणजेच नैराश्य आणि चिंतारोग, या आजारांचं जे बर्डन आहे ते महिलांवर जास्त कशामुळे आहे तर चाइल्ड बेअरिंग अँड चाइल्ड रिअरिंग, म्हणजे मूल घडवण्यापासून ते मूल वाढवण्यापर्यंत ही जबाबदारी महिलांवर आहे. म्हणून महिलांचं मानसिक आरोग्य हे जास्त महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आपण भारतामधील या आरोग्याची रूपरेषा पाहूया. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनुसार 20% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन म्हणजे 20% भारतीय जनता ही 2020च्या आसपास मानसिक आरोग्याला बळी पडेल असा त्यांचा एक सरासरी अभ्यास आहे. दुसरी गोष्ट, मेडियन प्रिव्हॅलन्स ऑफ दी मेंटल डिसऑर्डर म्हणजे 65% किंवा 1000 पैकी 65 लोक हे मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस हा महिलांमधला जो याचं प्रमाण आहे ते 20 ते 25% वाढत चाललेलं आहे. सायकॅट्रिक डायग्नोसिस इन वुमेन म्हणजे महिलांमधले मानसिक आजारांचे निदान. तर असं आहे की रेट ऑफ मेजर डिप्रेशन ज्याला आपण तीव्र स्वरूपाची उदासीनता म्हणतो, आणि डिस्थायमिया ज्याला आपण पुरातन काळातील नैराश्य म्हणतो, त्याचा जो रेट आहे तो ॲटलिस्ट म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत डबल म्हणजे 2 टाइम्स हा रेट आहे फिमेल्समध्ये. दुसरी गोष्ट, जसं की अँझायटी डिसऑर्डर ज्याला आपण चिंतारोग म्हणतो, याचं पण प्रमाण 2 ते 3 पटीने महिलांमध्ये जास्त आहे. नंतर ज्याला आपण बायपोलर डिसऑर्डर म्हणतो, द्विध्रुवीय आजार, म्हणजे ज्याच्यामध्ये नैराश्य आणि उन्माद याचे एपिसोड्स अल्टरनेट येतात, तर त्याचं प्रमाण जवळपास सारखं आहे. पण महिलांमध्ये याची सुरुवात उशिरा होते आणि महिलांमध्ये उन्मादापेक्षाही नैराश्यतेचे एपिसोड्स हे जास्त असतात. नंतर दुसरा आजार आहे स्किझोफ्रेनिया, ज्याला मराठीमध्ये आपण छिन्न मनस्कता असं म्हणतो. याचं प्रमाण पुरुष आणि महिला या दोन्हीमध्ये सारखं आहे, पण महिलांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षाही उशिरा वयाच्या कालावधीत येतो. तसेच महिलांमध्ये याची लॉंग लाईफ सर्वायबिलिटी ज्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो हे महिलांमध्ये चांगलं आहे. नंतर इटिंग डिसऑर्डर, खाण्याविषयीचे आजार, हे खाण्याविषयीच्या आजारांचं प्रमाण हे माणसांपेक्षाही महिलांमध्ये म्हणजे पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. हे सर्व मानसिक आजारांचे स्टॅटिस्टिक्स आपण पाहिले. नंतर आहे सबस्टन्स अब्यूज ज्याला व्यसनाधीनता आपण म्हणतो. ही व्यसनाधीनतेचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे, पण आता वेस्टर्न कल्चर जसं फॉलो होत आहे तसं महिलांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. दुसरी गोष्ट आहे पर्सनॅलिटी डिसऑर्डर ज्याला आपण व्यक्तिमत्वाचे आजार म्हणतो किंवा स्वभावाचे आजार म्हणतो. याचंही प्रमाण महिलांमध्ये वाढत चाललेलं आहे, ज्याला आपण बॉर्डरलाईन किंवा हिस्ट्रिओनिक म्हणतो. या आजारांचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. आता भारतीय आपण याचा जर सिनेरिओ पाहिला किंवा भारतीय निर्देशांक जर पाहिले तर उदासीनतेचं प्रमाण हे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. व्यसनाधीनचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे. स्वभाव दोषाचं प्रमाण हे महिला आणि पुरुषांमध्ये सारखंच आहे. आणि स्किझोफ्रेनिया ज्याला छिन्न मनस्कता आणि द्विध्रुवीय आजार याचं प्रमाण हे दोन्हीमध्ये सारखं आहे, पण याचा कोर्स आणि आउटकम म्हणजे या आजाराचं प्रमाण आणि आजारातून बाहेर येणारे निष्कर्ष याचे परिणाम महिलांमध्ये चांगले आहेत. महिलांमध्ये जर आपण सायकॅट्रिक आजार म्हणजे मानसिक आजारांचं प्रमाण पाहिलं तर डिप्रेसिव्ह एपिसोड ज्याला आपण म्हणतो, नैराश्यतेचं प्रमाण हे महिलांमध्ये जास्त आहे. उदासीनतेचे वेगवेगळे प्रकार म्हणजे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर आणि PMDD आणि बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर. नैराश्यतेचं प्रमाण हे महिलांमध्ये जास्त आहे. सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे वर्षाच्या एखाद्या ऋतूमध्ये होणारा मनामधील बदलाव याचं पण प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. आणि PMDD ज्याला आपण म्हणतो की प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर याचं सुद्धा प्रमाण महिलांमध्येच आहे, कारण पुरुषांमध्ये हा आजार आढळत नाही. आणि बायपोलर हे दोन्हींमध्ये सारखेच आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वुमेन अँड डिप्रेशन म्हणजे महिला आणि नैराश्य याच्यातलं महिलांमध्ये प्रमाण असण्याची कारणं काय? तर सगळ्यात पहिलं आहे की बायोलॉजिकल व्हल्नरेबिलिटी, ज्याला आपण म्हणतो की अनुवंशिकता. याचं प्रमाण असणं अपेक्षित आहे, कारण आई वडिलांमध्ये जर हे आजार असतील तर पुढे आजार येतील. दुसरी गोष्ट रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स, ज्याला आपण म्हणतो की मासिक पाळी, गर्भधारणा, यामध्ये ही प्रमाण जास्त आढळून येतं. आणि तिसरं प्रमाण आहे सायकोसोशल फॅक्टर्स, म्हणजे सामाजिक घटक ज्या या गोष्टींवर परिणाम करतात, त्याच्यामुळेही महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आता आपण या गोष्टींमध्ये थोडंसं डिटेल्समध्ये जाऊया की सायकोसोशल रिस्क फॅक्टर म्हणजे काय. सामाजिक घटक जे महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात, त्याच्यामध्ये आहे जेंडर बेस्ड व्हायलन्स. म्हणजे काय होतं की विनयभंग, रेप, डोमेस्टिक व्हायलन्स, अशा गोष्टींमुळे काय होतं, महिलांच्या मानसिक आजारावर परिणाम होतो. याच्या प्रमाणामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट सोशो इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे सामाजिक स्तर. सामाजिक स्तर हा नैराश्यतेशी डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे जसा सामाजिक स्तर त्या प्रमाणात नैराश्यतेचं प्रमाण कमी अधिक असतं. दुसरी गोष्ट असते केअर गिव्हिंग रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला म्हणतो की नातेसंबंध जोपासणे, मुलांची काळजी घेणे, मुलांची वाढ वगैरे या गोष्टींची जपवणूक करणे व आयुष्यातले मल्टिपल रोल्स. पुरुषांच्या तुलनेत विविध रोल्स आयुष्यातले स्त्रियांना निभावावे लागतात, म्हणून स्त्रियांमध्ये डिप्रेशन, ज्याला आपण नैराश्य म्हणतो, याचं प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट आहे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स, म्हणजे महिलेच्या आयुष्यात अशा काही घटना असतात की ज्याच्यामुळे मानसिक आजारांचं प्रमाण वाढतं. त्याला सगळ्यात प्रथम आहे मेन्स्ट्रुअल सायकल, ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो. दुसरी गोष्ट आहे व्यंधत्व, ज्याला आपण इनफर्टिलिटी म्हणतो. महत्वाची गोष्ट आहे की ऍक्च्युली हा कार्यक्रम ज्याच्यासाठी आहे प्रेग्नन्सी, ज्याला आपण गरोदरपणा. तर गरोदरपणामध्ये हे मानसिक आजारांचं प्रमाण वाढतं. दुसरी गोष्ट आहे पोस्टपार्टम पिरियड. पोस्टपार्टम पिरियड म्हणजे प्रसूती पश्चात. प्रसूती पश्चात सुद्धा नैराश्यतेचं प्रमाण हे जास्त आहे. दुसरी गोष्ट मेनोपोजल ट्रान्झिशन म्हणजे रजोनिवृत्तीच्या वेळी सुद्धा हे प्रमाण आढळतं. आणि दुसरी गोष्ट हार्मोनल थेरपीज, म्हणजे वेगवेगळे आपण ट्रीटमेंट घेतो हार्मोन्स, त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रमाण असतं. आता हार्मोन्स आणि मूड म्हणजे मनस्थिती याचा काय परिणाम आहे. देर इज हायर इन्सिडन्स ऑफ मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर इन वुमेन. महिलांमध्ये नैराश्यतेचं प्रमाण जास्त आहे. हे कधी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला लक्षात येतं की प्युबर्टीच्या वेळेस, ज्यावेळेस पौगंडावस्थेत हे प्रमाण जास्त असतं आणि रजोनिवृत्तीच्या नंतर हे प्रमाण कमी होतं. नंतर सुसायडल बिहेवियर, ज्याला आपण म्हणतो की आत्महत्येचे विचार किंवा आत्महत्येचे विचार येण्याची लक्षणं, हे पण ज्यावेळेस इस्ट्रोजनचं प्रमाण कमी असतं शरीरात, त्यावेळेस हे आत्महत्येचं प्रमाण वाढू शकतं. नंतर प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर, ज्याला म्हणतो मासिक पाळीच्या अगोदर येणारे मानसिक बदलाव, याच्यामध्येही हार्मोन्सचा रेट असतो 5 to 10%. नंतर रेट ऑफ पोस्टपार्टम ॲडमिशन्स म्हणजे प्रसूती पश्चातची दाखल होण्याची दर, याच्यामध्ये आणि मानसिक आजारांचं प्रमाण इमिजिएटली आफ्टर चाइल्ड बर्थ म्हणजे प्रसूती पश्चात बाळाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा मानसिक आजाराचं प्रमाण वाढतं. आता आपण हे पाहिलं जेंडर, एज अँड डिप्रेशन म्हणजे लिंग, वय आणि उदासीनता. तर महिलांमध्ये हे प्रमाण प्युबर्टीपासून म्हणजे ज्याला आपण पौगंडावस्थेत म्हणतो, किशोरावस्था, त्यामधून हे प्रमाण चालू होतं. ते जोपर्यंत मासिक पाळी आहे तोपर्यंत हे राहतं. रजोनिवृत्तीच्या वेळेस जेंट्स आणि लेडीज म्हणजे पुरुष आणि महिला यांच्यामध्ये उदासीनतेचं प्रमाण हे सारखंच असतं. नंतर मेन्स्ट्रुअल सायकल आणि सुसाईड यांचं काय रिलेशन आहे की आत्महत्या आणि मासिक पाळी यांचं रिलेशन्स असं आहे की बऱ्याचशा स्टडीज नंतर हे लक्षात आलं की मेन्स्ट्रुअल सायकलचे जे फेजेस असतात इमिजिएटली बिफोर द मेन्सेस, म्हणजे मासिक पाळीमधले जे दिवस असतात की ज्यामध्ये पिरियड्स आपण ज्याला येतो म्हणतो, तर त्या वेळेच्या वेळेस किंवा फॉलिक्युलर फेज जो आपण म्हणतो की ॲट द मिडल ऑफ म्हणजे मासिक पाळीच्या मध्याच्या वेळी, त्यावेळेस हे मानसिक आजारांमध्ये त्यातल्या त्यात आत्महत्येचं प्रमाण हे जास्त असतं. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे भारतीय विज्ञान शाखेमधली जी रिसर्च आपली संस्था आहे, त्यांनी एक स्टडी केलेला आहे की सुसाईड अटेम्प्ट्स म्हणजे आत्महत्येचं प्रमाण 64% म्हणजे 64% आत्महत्येचं प्रमाण अटेम्प्टेड ड्युरिंग द प्री मेन्स्ट्रुअल फेज और अर्ली मेन्स्ट्रुअल फेज, म्हणजे मासिक पाळीच्या वेळी जो स्राव होतो त्या पिरियडच्या अगोदर 64% आहे सुसाईड, म्हणजे 64% आत्महत्येचं हे प्रमाण आहे. आणि प्री मेन्स्ट्रुअल सायकोसिस खूप जुन्यापूर्वी रिपोर्ट केला होता आणि पेरी मेन्स्ट्रुअल सायकोसिस इज ऑल्सो रिपोर्टेड. आता दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे की बाळाचा जन्म आणि रिस्क ऑफ सायकेट्रिक ॲडमिशन. तर याच्यामध्ये वेल्लोरमध्ये स्टडी केला होता ICMRनेच. त्याच्यामध्ये फ्रॉम लास्ट ट्रायमिस्टर म्हणजे प्रेग्नन्सीमधला 6वा महिना ते 9वा महिना, याच्यामध्ये 59 वुमन्सचा स्टडी केला होता. त्याच्यामध्ये 24% महिलांना डिप्रेशन हे आढळून आलं
आणि त्यात मोर पर्टिक्युलर म्हणजे महिलांमध्येच हा आजार जास्त आढळतो. नंतर आर्मी हॉस्पिटलमधल्या स्टडीमध्ये डिप्रेशनचा रेट हा थर्ड ट्रायमिस्टर ज्याला आपण म्हणतो की 6वा महिना ते 9वा महिना याच्यामध्ये हा 9% आहे. नंतर 3 डेज आफ्टर डिलिव्हरी म्हणजे प्रसूती पश्चात 3 दिवसानंतर हा रेट 20% पर्यंत आढळतो. प्रसूती पश्चात 8 आठवड्यापर्यंत हा रेट 13% पर्यंत आढळतो. प्रसूती पश्चात लगेच ज्याला अर्ली पोस्टपार्टम पिरियड म्हणतो हा 16% पर्यंत आहे आणि लेट पोस्टपार्टम पिरियडमध्ये हा 10% पर्यंत आहे. नंतर हार्मोन्स अँड मूड म्हणजे आपली मनस्थिती रेग्युलेट करण्यासाठी, मनस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी हार्मोन्सचा काय रोल असतो, तर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, FSH, LH, टेस्टोस्टेरॉन, HCG आणि प्रोलॅक्टिन हे सर्व हार्मोन्स या ना त्या प्रकारे ज्यांना आपण संप्रेरक म्हणतो मराठीमध्ये, त्यांचा आणि मनस्थितीचा परिणाम हा निश्चित असतो. इस्ट्रोजन मासिक पाळीमध्ये इस्ट्रोजनचा रोल असतो. लो इस्ट्रोजन जर असेल तर त्यावेळेस आपण पहिलंच पाहिलं की आत्महत्येचं प्रमाण आढळतं. प्रोजेस्टेरॉन याचा जास्तीत जास्त रेट असतो प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे गरोदरपणामध्ये ही लेवल मेंटेन असते. FSH, LH याचा रेट याचं प्रमाण मासिक पाळी दरम्यान कमी अधिक होतं. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नगण्य असतं महिलांमध्ये. HCG ज्याला ह्युमन कोरियानिक गोनाडोट्रॉपिन म्हणतो, ज्या हार्मोनमुळे प्रेग्नन्सीची सुरुवात होते, आणि प्रोलॅक्टिन याला आपण दूध आई बाळाला दूध पाजते त्यावेळेसची प्रक्रिया असते, त्यामध्ये याचा रोल असतो. सो या आपण इमेजमध्ये पाहू शकतो की ओव्हरियन अँड मेन्स्ट्रुअल सायकल्सचे रेट. आता आपण मूळतः आपण डिसिजेसकडे वळू ज्याला PMS अँड PMDD म्हणतो. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम और प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर ज्याला म्हणतो. आता यामध्ये 2 प्रकारचे सिम्पटम्स असतात ज्याला आपण सायकोलॉजिकल सिम्पटम्स म्हणतो आणि फिजिकल सिम्पटम्स म्हणतो. सायकोलॉजिकल सिम्पटम म्हणजे मानसिक लक्षणं काय असतात आणि फिजिकल सिम्पटम म्हणजे ज्याला भौतिक लक्षणं काय असतात असं म्हणतो. PMS ज्याला प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणतो किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणतो. मासिक पाळी यायच्या अगोदर ज्या मानसिक वर्तनात बदल होतात ते इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन या हार्मोनल लेवलमुळे महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे. सो त्याच्यामधले जे सायकोलॉजिकल सिम्पटम्स असतात मानसिक आजारांची लक्षणं, त्यामध्ये डिप्रेशन आढळतं ज्याला आपण नैराश्य म्हणतो. अँगर, इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड आणि रागराग होतो. अफेक्टिव्ह लॅबिलिटी म्हणजे मूडमध्ये, मनस्थितीमध्ये एक अस्थिरता असते. अँझायटी, चिंता असते. सेन्सिटिव्हिटी टू रिजेक्शन्स म्हणजे कोणीतरी आपल्याला नकार देईल किंवा नकारात्मकता येईल याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढते. नंतर पुअर कॉन्सन्ट्रेशन ज्यामध्ये लक्ष देण्यामध्ये अडचण येते. सेन्स ऑफ फिलिंग ओव्हरवेल्म, दबाव वाढतो आणि सोशल विड्रॉल समाजापासून आपण वेगळं होतो असं म्हणतो. नंतर याच्यामध्ये शारीरिक तक्रारी पण असतात ज्याला फिजिकल सिम्पटम्स असं म्हणतो. लेथार्जी और फटीग, आळसपणा येतो. स्लीप डिस्टर्बन्स त्याला आपण युजली हायपरसोमनिया म्हणजे झोपेचं प्रमाण जास्त होतं. नंतर ॲपेटाईट डिस्टर्बन्स ज्याला आपण भूक वाढते. नंतर ॲबडॉमिनल ब्लोटिंग पोट फुल असल्यासारखं वाटतं, गच्च असल्यासारखं वाटतं. मसल एक्स अँड जॉईंट पेन म्हणजे स्नायूमध्ये तणाव जाणवतो अँड स्वेलिंग सूज येते एक्स्ट्रीमिटीला. सो प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डरचे हे मानसिक लक्षणं आणि शारीरिक लक्षणं मी सांगितले. अंदाजे 3 ते 8% महिला ज्यांच्यामध्ये मासिक पाळी रेग्युलर आहे त्यांच्यामध्ये हे लक्षण आढळतात. याचे सर्वांची लक्षणांची सुरुवात बिगिन ड्युरिंग द ल्युटल फेज अँड रिझॉल्विंग विथ ऑनसेट ऑफ मेन्सेस म्हणजे पाळी यायच्या अगोदर याची सुरुवात होते आणि पाळी आली की ह्या सिम्पटम्स निघून जातात. आता याचं डायग्नोसिस कसं करायचं किंवा लक्षात कसं ठेवायचं, मी जे आपले मानसिक लक्षणं सांगितले आणि शारीरिक लक्षणं सांगितले याच्यापैकी 5 पेक्षा जास्त लक्षणं असतील तर निश्चित हे प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डरचं लक्षण आहे. देर इज मार्क डिक्रीज इन सोशल और ऑक्युपेशनल फंक्शनिंग म्हणजे सामाजिक स्तरावर काम करताना आणि रोजचं दैनंदिन काम करताना या PMDD ज्याला आपण म्हणतो प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम याच्यामध्ये ही अडचणी येतात. नंतर ही गोष्ट आणि मूड सिम्पटम्स ज्याला आपण म्हणतो किंवा मूड डिसऑर्डर तर मनाचे आजार याच्यामध्ये फरक आहे आणि याच्यामध्ये सेरोटोनिनचा रोल असतो. नंतर आता याची ट्रीटमेंट म्हणजे काय तर लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन आणि एक्सरसाइजेस, नंतर कॅल्शियम सप्लिमेंटेशन, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ईचे सप्लिमेंटेशन, नंतर हर्बल रेमेडीज पण आलेले आहेत ज्याला चास्टबेरी म्हणतो. नंतर सायकोथेरपीमध्ये आपण काउन्सिलिंग घेऊ शकतो, इंटरपर्सनल सायकोथेरपी घेऊ शकतो आणि कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी हे सगळं आहे. औषधांचा रोल यामध्ये म्हणावा तसा कमी आहे, पण जर गरोदरपणा नसेल तर आपण फ्लॉक्झिटिन, पॅरोक्झिटिन आणि सर्टलिन हे औषध आपण देऊ शकतो विथ इमिजिएट इफेक्ट्स आणि हार्मोनल थेरपी सुद्धा ट्रायलमध्ये आहेत. आता आपण पाहूया मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज याच्यामध्ये रजोनिवृत्ती आणि अगोदरचा काळ याच्यामध्ये महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असतं, पण रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हे प्रमाण सारखंच असतं. सो देर इज लोअर रिस्क ऑफ फर्स्ट एपिसोड ऑफ डिप्रेशन इन पोस्ट मेनोपॉझल वुमन
म्हणजे रजोनिवृत्तीनंतर डिप्रेशनची शक्यता कमी होते, कारण हार्मोनल लेवलच नॉर्मली कमी होतात. नंतर वुमन विथ हिस्ट्री ऑफ डिप्रेशन रिमेन्स अ रिस्क फॉर फ्युचर एपिसोड. म्हणजे ज्या महिलेला अगोदरच नैराश्यपणाचा आजार आहे, त्यांना हे पुन्हा आजार होण्याची शक्यता हे जास्त असते. नंतर इस्ट्रोजन रिप्लेसमेंट म्हणजे हार्मोनल थेरपी आहे, ती इफेक्टिव्ह आहे जर सौम्य स्वरूपाच्या तक्रारी असतील तर. बट जर तीव्र स्वरूपाचा उदासपणा असेल तर त्याला आपण प्रॉपर सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हे असं आहे. नंतर डिप्रेशनचे सिम्पटम्स फिजिकल अँड सायकोलॉजिकल चेंजेस हे असे असतात. डिप्रेशन होतं म्हणजे नैराश्यपणा येतो, चिडचिड पण होतं. अनहिडोनिया म्हणजे लॉस ऑफ इंटरेस्ट इन द ऍक्टिव्हिटीज विच आर प्रिव्हियसली प्लेजरेबल. म्हणजे अगोदर ज्या दैनंदिन क्रिया करताना उत्साह होता, तो आता उत्साह नकोसा वाटू लागतो. थॉट्स ऑफ डेथ, आत्महत्येचे विचार येतात, आणि फिलिंग ऑफ वर्थलेसनेस, आपण स्वतःला काही किंमत आहे असं स्वतःला वाटत नाही. आता सगळ्यात महत्वाचं प्रेग्नन्सी अँड मूड, जो की महत्वाचा विषय आहे, की गरोदरपणा आणि मनस्थिती. इज प्रेग्नन्सी अ टाइम ऑफ इमोशनल वेलबिंग फॉर वुमन? म्हणजे हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे, की डॉक्टर साहेब, प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणामध्ये मानसिक आजार किंवा मानसिक संतुलन साठी ही योग्य वेळ आहे का? आता यामध्ये तज्ञांचे निरनिराळे मत आहेत, पण प्रेग्नन्सीमध्ये निश्चित मानसिक आजारांना बळी पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं. कारण काय असतात, शरीरामध्ये होणारे हार्मोनल्स बदल, हार्मोन्स मधले जे बदल्स असतात ते मनस्थितीवर पण परिणाम करतात, जेणेकरून मानसिक आजारांना बळी पडण्याची शाश्वती ही प्रेग्नन्सीमध्ये वाढते. सो दिस लेक्चर इज फॉर दॅट पर्पज. फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिला महिना ते तिसऱ्या महिन्यापर्यंत HCG ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रॉपिन हे हार्मोनल लेवल असते. आता फर्स्ट ट्रायमिस्टर आपण बघतो, की प्रेग्नन्सी दरम्यानचे म्हणजे गरोदरपणामधले पहिले 3 महिने याच्यामध्ये मूड सिम्पटम्स हे जास्त असतात. ज्याला आपण मनस्थिती कायम अस्थिर असते, चिडचिडपणा होतो, विनाकारण खजीलपणाची भावना होते, मी ह्या गोष्टीसाठी योग्य आहे का नाही अशी चिंता होते, नैराश्य बऱ्याच जणांमध्ये येते, मी हे सहन करू शकेल का नाही, माझ्याच्याने होईल का नाही. याच्यासोबत याला आपण हायपर एमेसिस ग्रॅव्हिडॅरम जे म्हणतो, की प्रेग्नन्सी दरम्यान होणारा उलटीचा त्रास, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार वाढतो. याच्यामुळे मानसिक आजारांना आणखीन बळी पडण्याची शक्यता ही जास्त असते. कंपॅरेटिव्हली ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रॉपिन प्रमाणे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण हे फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिल्या 3 महिन्यात हे कमी असतं. सो मूड सिम्पटम्स सोडून दुसऱ्या काही विशेष आजारांना जास्त बळी पडण्याची शक्यता ही टेक्निकली नसते. सेकंड ट्रायमेस्टर कंपॅरेटिव्हली ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रॉपिनची लेवल कमी होते आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन लेवल वाढतं. पण तसं मानसिकदृष्ट्या पाहिलं तर तिसरा महिना ते 6वा महिना, ज्याला आपण नॉर्मली हनीमून फेज ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो, की कंपॅरेटिव्हली स्थिरता असते, हार्मोन्स खूप जास्त बदल होत नाहीत. आणि जो तिसरा ट्रायमेस्टर म्हणतो 6वा महिना ते 9वा महिना, याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल, इस्ट्रोजन लेवल ह्या रॅपिडली अल्टरनेट होत असतात. म्हणजे काय असतं, की हार्मोन्सची लेवल खूप उच्च पातळीवर बदलाव घडून येतात. याच्यामुळे याचा मनस्थितीवरही परिणाम होतो. सो याच्यामधून आपण एक ह्या गोष्टी घेऊ शकतो, की प्रेग्नन्सी इज डेफिनेटली अ नॉट प्रोटेक्टिव्ह अगेन्स्ट द सायकॅट्रिक इलनेस. म्हणजे मानसिक आजारांविरोधात प्रतिबंध करू शकत नाही. इन फॅक्ट प्रेग्नन्सीमध्ये मानसिक आजारांना बळी पडण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. नंतर रेट ऑफ मेजर डिप्रेशन, ज्याला तीव्र स्वरूपाचा उदासीपणा असं म्हणतो, तो प्रेग्नन्सीमध्ये 10 ते 15% बाकीच्या महिलांपेक्षा गरोदरपणात हा जास्त असतो. नंतर हाय रेट ऑफ रिलॅप्स वेन अँटी डिप्रेसंट मेडिकेशन्स आर स्टॉप्ड. म्हणजे एखाद्या महिलेला जर उदासीनपणा संदर्भात जर उपचार चालू असतील मानसिक आजार आणि ते जर सडन स्टॉप केले, तर प्रेग्नन्सी असेल तर तो आजार पुन्हा बळवण्याची शक्यता ही खूप जास्त असते. 50% ते 70% प्रमाण हे आढळतं जर अगोदर ट्रीटमेंट चालू असेल तर. इवन गरोदर स्त्री जी द्विध्रुवीय आजाराला जर ट्रीटमेंट चालू असेल, तर आपण जर तिचे उपचार सडन बंद केले म्हणजे लगेचच बंद केले, तर पोस्टपार्टम म्हणजे प्रसूती पश्चात त्या महिलेला मूड डिसऑर्डर किंवा बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर होण्याची शक्यता ही इतर महिलांच्या तुलनेत 4%, 4 पटींनी जास्त असते. नंतर आता प्रेग्नन्सीमध्ये नैराश्य होण्यासाठीचे रिस्क फॅक्टर्स आपण काय आहेत ते पाहूया. की जर अगोदरच नैराश्यपणाचा आजार जर असेल, पास्ट हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, की यापूर्वी जर नैराश्यपणाचा आजार झालेला असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये नैराश्यपणाचा आजार पुन्हा एकदा होऊ शकतो. नंतर पुअर ओव्हरऑल हेल्थ ज्याला आपण म्हणतो, की ओव्हरऑल आरोग्य त्या महिलेचं जर तिथे कुठे कमकुवतपणा असेल, तर ही एक रिस्क फॅक्टर असू शकतं. नंतर ग्रेटर अल्कोहोल यूज म्हणजे तुम्ही आम्ही ज्या समाजात राहतो तिथे हे प्रमाण नाहीये, पण आजकाल हे प्रमाण वाढत चाललेलं आहे, की अल्कोहोल तसेच व्यसनाधीनच्या प्रमाणामुळेही डिप्रेशनचं रेट वाढत आहे. स्मोकिंग, नंतर बिईंग अनमॅरिड, हा एक ट्रॉमा आहे, की
लग्न न होता गरोदर राहणं हा सुद्धा एक डिप्रेशनसाठी महत्त्वाचा रिस्क फॅक्टर असतो. नोकरी नसणे किंवा अनएम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो, बेरोजगारी हा एक आहे. आणि लोअर एज्युकेशन लेवल म्हणजे अशिक्षितपणा हा सुद्धा एक नैराश्यतेसाठी महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. नंतर रिस्क ऑफ अनट्रीटेड डिप्रेशन अँड अँझायटी इन प्रेग्नन्सी म्हणजे गरोदरपणात चिंता रोग आणि नैराश्य जर ट्रीटमेंट नाही घेतली तर काय होईल, तर याचे सफरिंग म्हणजे याचा सगळ्यात जास्त नुकसान आई आणि म्हणजे जी गरोदर माता आहे ती आणि तिचा हसबंड म्हणजे तिचा जीवनसाथी या दोघांनाही होईल. नंतर डिक्रीज ॲबिलिटी टू टेक केअर फॉर हरसेल्फ म्हणजे याच्यामुळे ती गरोदर माता स्वतःची काळजी आणि गरोदरपणाची काळजी व्यवस्थितरित्या घेऊ शकणार नाही. आणि सिव्हिअर केसेस तीव्र स्वरूपात कधी कधी आत्महत्येचे सुद्धा प्रकरण निदर्शनास आलेले आहेत. नंतर इन्क्रीज रिस्क ऑफ प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे नैराश्यपणा जर असेल तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो, म्हणजे 9 महिन्याच्या अगोदरच डिलिव्हरी होण्याचं प्रमाण हे वाढतं. नंतर प्री इक्लॅम्शिया जे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की गरोदरपणा दरम्यान रक्तदाब वाढतो आणि होणाऱ्या बाळाचं वजन हे कमी असतं, ज्याला लो बर्थ वेट बेबी आपण असं म्हणतो. नंतर हायर रेट ऑफ स्मोकिंग अँड अल्कोहोल अँड सबस्टन्स यूज हे सुद्धा प्रमाण वाढतं जर आपण डिप्रेशन वेळीच ट्रीट केलं नाही तर. आणि रिस्क ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ चाइल्ड अँड फॅमिली म्हणजे प्रसूती पश्चात डिप्रेशन वाढण्याची शक्यता असते जर आपण वेळीच ट्रीटमेंट दिली नाही तर. आणि याचा परिणाम मुलांवर आणि परिणाम स्वरूपी कुटुंबांवर पण होतो. सो प्रेग्नन्सी मधलं जे डिप्रेशन असतं, गरोदरपणामधलं नैराश्य, तर याच्यामधल्या ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत. आता एक गोष्ट मी या दरम्यान हक्काने सांगू शकतो की कुठलंही मानसिक आजारांवरचं औषध हे सेफ तसं नाहीये. पण औषध देताना आपण हा विचार करत असतो की रिस्क आणि बेनिफिट स्ट्रॅटेजीज म्हणजे धोका आणि फायदा याच्यापैकी ज्याची गरज जास्त आहे ती गरज विचारात घेऊन व्यक्तिपरत्वे आपण हा उपचार देतो. सो नॉन फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या औषधं सोडून उपचाराच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण प्रमोट करतो, ज्याला आपण सायकोथेरपी म्हणतो. काउन्सिलिंग म्हणजे व्हेंटिलेट युअर इमोशन्स आपण ज्याला म्हणतो, की व्यक्त व्हा, मनमोकळं बोला आणि जेणेकरून तुमच्या मनात येणाऱ्या भावना आहेत हे सांगत चला, मिसळून राहा. ह्या गोष्टी आहेत. लाईट थेरपी ही फॉरेनमध्ये आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ज्याला म्हणतो, की ज्याच्या आपण न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे सप्लिमेंटेशन जे आहे ते पण देऊ शकतो. आणि सायको सोशल सपोर्ट्स यामध्ये जी गरोदर माता आहे तिच्या सासरच्यांचा आणि माहेरच्यांचा ज्याला आपण आधार म्हणतो, तो हा रोल खूप महत्वाचा आहे, जेणेकरून आपण हे रिस्क जी आहे डिप्रेशनसाठीची ती कमी करू शकतो. याचा अर्थ ही ट्रीटमेंटचा भाग नाहीये, पण ही आपण डिप्रेशनसाठी बळी पडण्याची शक्यता कमी करू शकतो. नंतर दुसरे जे पर्याय आहेत सायकोट्रॉपिक मेडिकेशन्स इन प्रेग्नन्सी म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या गोळ्या सेफ आहेत का? तर मी हे निश्चितपणे सांगू शकतो की नो सायकोट्रॉपिक्स आर FDA अप्रूव्ड. फूड अँड ड्रग कमिटी जी आहे त्यांनी सांगितलेलं की नो सायकेट्रिक मेडिकेशन इज सेफ इन प्रेग्नन्सी बिकॉज जे सर्व आपण गोळ्या औषधं देतो हे प्लॅसेंटा जे आहे त्याला क्रॉस करून हे सिक्रेट होण्याची शक्यता असते. पण त्याच्यामध्ये आपण कसं ठरवणार की गोळ्या औषधं देण्याची शक्यता आहे की नाही? तर त्याच्यामध्ये जे नॉन फार्मॅकोलॉजिकल किंवा नॉन मेडिकेशन गोळ्या औषधं न देता करायच्या उपचार पद्धती आहेत याला आपण प्रमोट करतो. याचा प्रचार आणि प्रसार जास्त करतो आणि मिनिमम एक्सपोजर टू मेडिकेशन सो मेडिकेशनचं प्रमाण होता होईल तेवढं कमी देण्याचा प्रयत्न करतो. आणि मेडिकेशन्स दिले तर प्रेग्नन्सीमध्ये काय परिणाम होऊ शकतो? SSRI नावाचं मेडिकेशन असतं ज्याला आपण सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिॲप्टेक इनहिबिटर्स असं जे म्हणतो. त्याच्यामध्ये टेराटोजेनेसिस म्हणजे बाळाला होण्याचं धोकाचं प्रमाण असू शकतं. देर इज नो इन्क्रीज ओव्हरऑल रेट इन फिटल मार्फॉर्मेशन बट सम इन्सिडन्स सेज दॅट की पॅरोक्झिटिन हे जे औषध आहे त्याच्यामुळे बाळाच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. नंतर प्रेग्नन्सी आउटकम म्हणजे काय? प्रसूती पश्चात याच्यातून आपण काय गेन करू शकतो? तर या औषधांचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊ शकतो. अर्ली प्रेग्नन्सी लॉस आणि प्रीटर्म लेबर हे जे आहेत ते डिप्रेशनचे परिणाम होतात. की प्रेग्नन्सी लूज होऊ शकते कधी कधी किंवा लेबर कळा ज्या असतात त्या अगोदर येऊ शकतात. हे डिप्रेशनच्या इफेक्ट्समुळे पण होतं. नंतर न्यूओनेटल ॲब्स्टिनन्स सिंड्रोम पण म्हणतो आणि पर्सिस्टंट पल्मनरी हायपरटेन्शन ज्याला म्हणतो की नवीन जन्मलेल्या बाळांमध्ये त्याच्या फुफ्फुसांवर दबाव येऊन रक्तदाब वाढू शकतो. आणि लॉंग टर्म इफेक्ट्स ज्याला दूरच्या काळात होणारे परिणाम काय आहेत? देर इज नो एव्हिडन्स टू डेट फॉर लॉंग टर्म डेव्हलपमेंटल इफेक्ट्स इन चिल्ड्रन. कारण ह्या ट्रायल्सच आपल्याकडे नाही आहेत म्हणून आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पार्ट जो आहे की ज्याच्यामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण आणखीन जास्त वाढू शकतं, ज्याला आपण पोस्टपार्टम पिरियड म्हणतो, प्रसूती पश्चातचा काळ.
प्रसूती पश्चातच्या काळामध्ये 3 प्रकारच्या ज्या सिम्पटम्स असतात, ज्याला गायनेकोलॉजिस्ट पण तुम्हाला सांगतील, ॲज अ सायकॅट्रिस्ट म्हणून मी पण तुम्हाला सांगतो. तर 3 प्रकारच्या तक्रारी मॅक्सिमम असतात, ज्याला बेबी ब्लू आपण म्हणतो, नंतर पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो आणि पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतो. बेबी ब्लू, पोस्टपार्टम डिप्रेशन आणि पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे प्रसूती पश्चातचा उदासीनता आणि प्रसूती पश्चात होणारा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार. आता मेंटल इलनेस आणि पोस्टपार्टम पिरियडचं रिलेशन काय? म्हणजे प्रसूती पश्चातचा काळ हा का गंभीर काळ समजला जातो? कारण या काळात आपले जे हार्मोनल लेवल असतात, डिलिव्हरी झाल्यामुळे म्हणजे प्रसूती झाल्यामुळे हार्मोन्सची लेवल सडन डाऊन होते. म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन एकदम कमी होऊन जातं. त्याच्यामुळे मानसिक आजारां होण्याची शक्यता जास्त असते आणि तो प्रकार बळावतो. याच्यामध्ये पोस्टपार्टम पिरियडमध्ये आपण जर पाहिलं असेल, की ज्यावेळेस प्लॅसेंटा नाळ बाहेर येते आणि त्याच्यानंतर फिमेलला रिलीफ झाल्यासारखं वाटतं, पण हार्मोन्स जे असतात, संप्रेरकाची लेवल जी असते बॉडीमधली ते एकदम कमी होऊन जाते. त्याच्यामुळे मानसिक आजारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्याच्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये पाहू. पोस्टपार्टम ब्लूज ऑल्सो नोन एज बेबी ब्लूज म्हणजे प्रसूती पश्चात येणाऱ्या मानसिक स्थितीमधली अस्थिरता ही जवळपास 50 ते 85% मातांमध्ये आढळते. याची लक्षणं अशी आहेत की मूड लॅबिलिटी ज्याला म्हणतो, की मनस्थितीमध्ये कायम अस्थिरता असते, टीअरफुलनेस विनाकारण रडायला येतं, नंतर अँक्झायटी अँड इरिटेबिलिटी म्हणजे चिंता आणि चिडचिडपणा हा वाढतो. याच्या तक्रारी ज्या आहेत त्या अचानकपणे वाढतात ॲट डे 4 और 5 म्हणजे पोस्ट डिलिव्हरी डे 4 और डे 5 चौथ्या प्रसूती पश्चात चौथ्या किंवा 5व्या दिवशी याची शक्यता खूप जास्त असते. एकदा चालू झालं की हे इट मे लास्ट फॉर फ्यू अवर्स टू सेव्हरल डे म्हणजे काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी राहू शकतं. याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. या ज्या तक्रारी आहेत ह्या सिम्पटम्स डू नॉट इंटरफिअर विथ द फंक्शनिंग म्हणजे गरोदर मातेच्या प्रसूती पश्चात मातेच्या फंक्शनिंगवर म्हणजे दैनंदिन कामकाजावर याचा विशेष असा परिणाम होत नाही. रिअश्युरन्स रादर दॅन ट्रीटमेंट म्हणजे प्रेग्नन्सी ब्लू और बेबी ब्लू याच्यासाठी रिअश्युरन्स म्हणजे आधार देणं आणि समजावून सांगणं ही जास्त योग्य पद्धत आहे उपचाराची उपचार देण्यापेक्षा. पण जर अशाच तक्रारी 2 आठवड्यापेक्षा जास्त राहणार असतील तर पेशंट शुड बी इव्हॅल्युएटेड फॉर मोर मूड डिसऑर्डर म्हणजे काय प्रसूती पश्चात अशा जर तक्रारी 2 आठवड्यापेक्षा जास्त असतील तर दुसऱ्या मानसिक आजारांची गंभीर स्वरूपाच्या शक्यता असू शकते. यानंतर आपण बघूया पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे प्रसूती पश्चात ज्याला म्हणतो की तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार. याचं प्रमाण तसं नगण्य आहे, पण याचं प्रमाण 1 ते 2 आहे पर 1000 म्हणजे 1000 गरोदर मातांमध्ये 1 ते 2% हे प्रमाण आढळतं. 1 ते 2 पर 1000 म्हणजे इट इज ॲक्चुअली 0.1% ज्याला म्हणतो 0.1% आहे. नंतर याचा ऑनसेट म्हणजे याची सुरुवात कशी होऊ शकते? प्रसूती पश्चात 24 अवर्स टू 3 वीक्स पोस्टपार्टम म्हणजे प्रसूती पश्चात 24 तासांच्या आतमध्ये ते 3 आठवड्यापर्यंत कधीही हे होऊ शकतं. याचं पण पुन्हा कारण तेच आहे की सडन हार्मोनल लेवल इम्बॅलन्स असते. याच्यामधल्या तक्रारी ज्याला सिम्पटम्स आपण म्हणतो की याच्यामध्ये रॅपिड मूड स्विंग्स असतात. म्हणजे बेबी ब्लू मध्ये आणि याच्यामध्ये फरक कसा? तर बेबी ब्लू मध्ये फक्त टीअरफुलनेस असते किंवा मनस्थिती अस्थिर असते. पण रॅपिड मूड स्विंग्स म्हणजे सडन एपिसोड्स ऑफ मेनिया अँड सडन एपिसोड्स ऑफ डिप्रेशन ज्याच्यामध्ये असू शकतात. की उन्माद पण येतो आणि तीव्र स्वरूपाची उदासीनता पण येते. इनसोमनिया असते म्हणजे झोप लागायला अडचण येते. ऑब्सेसिव्ह थॉट्स म्हणजे पुन्हा पुन्हा इच्छेविरोधात मनात विचार येतात. नंतर डिल्युजन्स अँड हॅल्युसिनेशन ज्याला भास भ्रम होतो असंही म्हणतात. नंतर इम्पेअर्ड रिएलिटी टेस्टिंग आपण ज्याला म्हणतो की त्याला वास्तविकतेचं भान राहत नाही त्या मातेला. आणि डिल्युजन्स इन्व्हॉल्विंग इन्फंट्स आर कॉमन म्हणजे बाळाविषयीचे संशय, भास, भीती आणि भ्रम हे कायम राहतात. नंतर याच्यामध्ये आणखीन शिफ्टिंग मेंटल स्टेटस म्हणजे कधी कधी डिसओरिएंटेड आपण म्हणतो म्हणजे ज्याला माणूस, काळ, वेळ याची जाणीव किंवा भान राहत नाही. नंतर डिसओरिएंटेशन, कन्फ्युज्ड बिहेवियर ज्याला असं म्हणतो की संदिग्धता असते आणि डिसऑर्गनाइज्ड बिहेवियर म्हणजे ते बिहेवियर नॉर्मल नसतं, ज्याला आपण ॲबनॉर्मल बिहेवियर असं म्हणतो तसं असतं. या काळात मातेची बाळाची जास्त काळजी घेतली पाहिजे कारण देर इज अ हाय रिस्क ऑफ सुसाईड ऑर इन्फंटिसाइड म्हणजे या काळात आत्महत्येचं किंवा बाळाचं साईड ज्याला आपण म्हणतो की मातेकडून बाळाला होणारा धोका जीवितास याचं प्रमाण असतं. सो दिस इज अ सायकेट्रिक इमर्जन्सी मानसिक दृष्ट्या किंवा मानसिक आजारांच्या दृष्टीने ही एक इमर्जन्सी आहे. तर यामध्ये मी जसं सांगितलं की देर इज हाय रिस्क ऑफ सुसाईड ऑर इन्फंटिसाइड म्हणजे आत्महत्येचं किंवा बाळाच्या जीवितास धोका होण्याचं प्रमाण असतं. ही एक सायकेट्रिक इमर्जन्सी आहे म्हणजे तत्काल मानसिक आजाराच्या
सुविधेची इथं गरज लागते. सो नीड इव्हॅल्युएशन इमिडिएटली, म्हणजे याचं आपण मानसिक आजारांचं निदान करू शकतो मानसोपचार तज्ज्ञांकडून. आणि याच्यामधले डिफरन्शियल डायग्नोसिस काय, तर काय काय असू शकतं, तर मेडिकल कॉजेस ऑफ डेलिरियम, म्हणजे मेडिकल कॉजेस आपण यामधून रूल आउट करू शकतो. पोस्टपार्टम डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनिया. मोर दॅन 70%, म्हणजे 70% जास्त इट अपियर्स टू बी प्रेझेंटेशन ऑफ बायपोलर डिसऑर्डर, म्हणजे प्रसूती पश्चात तीव्र स्वरूपाचा जो मानसिक आजार असतो त्याच्यातले मुख्य लक्षण हे द्विध्रुवीय आजाराचे असू शकतात. आणि बायपोलर वुमन्स ॲट अ व्हेरी हाय रिस्क ऑफ पोस्टपार्टम सायकोसिस. आणि द्विध्रुवीय आजार ज्यांना अगोदर असेल त्यांना सुद्धा प्रसूती पश्चातचा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार होण्याचा धोका हा जास्त असतो. नंतर पोस्टपार्टम डिप्रेशन आपण जे पुन्हा म्हणतो की पोस्टपार्टम डिप्रेशन इस्टिमेट प्रिव्हॅलन्स आहे 10 ते 15% पोस्टपार्टम डिप्रेशन प्रसूती पश्चातचा नैराश्यपणा असतो. आता याचे रिस्क फॅक्टर्स काय, की व्हॉट आर द रिस्क फॅक्टर्स फॉर पोस्टपार्टम डिप्रेशन. तर प्रायर एपिसोड्स ऑफ डिप्रेशन ऑर एन्झायटी, म्हणजे यापूर्वी जर नैराश्यपणाचे किंवा चिंतेचे आजार असतील, इन्क्लुडिंग ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे गरोदरपणा सुद्धा जर नैराश्यपणा आलेला असेल तर गरोदरपणाच्या पश्चात म्हणजे प्रसूती पश्चात सुद्धा याचा धोका वाढतो. नंतर मरायटल डिस्कॉर्ड, म्हणजे वैवाहिक जीवनात समस्या असतील तरीही पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका वाढतो. नंतर इफ प्रेग्नन्सी इज अनवॉन्टेड ऑर अनप्लॅन्ड, म्हणजे जर गरोदरपणा नकोसा असेल किंवा आपण त्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं नसेल तरी सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशनचा धोका वाढतो. नंतर इन्फंट मेडिकल प्रॉब्लेम्स, म्हणजे झालेल्या बाळाला जर काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील जन्मतः तरी सुद्धा हा धोका वाढतो. नंतर लॅक ऑफ सोशल सपोर्ट, म्हणजे सामाजिक आधार नसेल तरी हा धोका वाढतो. आणि अगेन लो इकॉनॉमिक स्टेटस, म्हणजे सामाजिक स्तर जर कमी असेल तरी सुद्धा हा धोका वाढतो. आणि आता या गोष्टींपासून कुठल्या गोष्टी आपण मेडिकल डायग्नोसिसमध्ये वेगळ्या केल्या पाहिजे, तर ॲनिमिया ज्याला रक्तक्षय म्हणतो ती आपण वेगळी केली पाहिजे. नंतर डायबिटीस ज्याला मधुमेह म्हणतो प्रसूती दरम्यान होणारा, त्याच्यामध्येही काही स्वरूपात अशी लक्षणं आढळतात. आणि प्रेग्नन्सी दरम्यान होणारे थायरॉइड संदर्भातले आजार जर असतील तर त्याचाही आपण रूल आउट केले पाहिजेत. ओके. नंतर याचे सिम्पटम्स जे आपण पहिल्यांदाच सांगितले मगाशी, की डिप्रेस मूड, म्हणजे उदास मन हे लक्षण असतं. कसं ओळखाल पोस्टपार्टम डिप्रेशन, तर डिप्रेस मूड, उदासपणा हे लक्षण असतं. नंतर टीयरफुलनेस, अचानकपणे रडायला येतं विदाऊट एनी प्रेसिपिटेटिंग कॉज, काहीही कारण नसताना रडायला येणे. नंतर लॉस ऑफ इंटरेस्ट इन द युज्युअल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे दैनंदिन जीवनात कार्यक्रमात इच्छा नसणे. नंतर फिलिंग ऑफ गिल्ट, खजील वाटणे विनाकारण. नंतर फिलिंग ऑफ वर्थलेसनेस ऑर इनकॉम्पिटन्स, ज्याला म्हणतो की स्वतःला आपण काही व्हॅल्यू आहे किंवा काही व्हॅल्यू नाहीये असं समजणं. सो ह्या फिलिंग्स वाढतात. नंतर फटीग, थकवा जाणवतो. नंतर स्लीप डिस्टर्बन्स, आता याच्यामध्ये स्लीप डिस्टर्बन्स मध्ये हायपरसोमनियाही होऊ शकतो आणि इनसोमनियाही होऊ शकतो, म्हणजे झोपेचं प्रमाण वाढतंही आणि झोपेचं प्रमाण कमी होऊ शकतं. नंतर चेंज इन ॲपेटाईट, पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये नॉर्मली ॲपेटाईट कमी होते, म्हणजे भूक अतिशय कमी होते. नंतर पुअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कुठल्याही कामावर लक्ष लागत नाही. आणि सुसायडल थॉट्स, धिस इज अगेन कॉमनेस्ट इमर्जन्सी, की सुसायडल थॉट्स. आता इमर्जन्सी म्हणजे काय, वेन द पेशंट इज हार्मफुल टू सेल्फ ऑर हार्मफुल टू अदर्स, म्हणजे स्वतःला त्रास देत असेल किंवा दुसऱ्यांना त्रास देत असेल तर दिस शुड बी कन्सिडर्ड ॲज सायकॅट्रिक इमर्जन्सी. सो आता यामध्ये हा झाला पूर्ण जगाचा स्टॅटिस्टिक्स. पण इंडियन वुमेनमध्ये काय असतं, म्हणजे भारतीय महिलांमध्ये यापेक्षा काही लक्षणं वेगळे असू शकतात का, तर येस, हो असू शकतात. पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये भारतीय महिलांमध्ये कॉमनेस्ट आढळणारे, म्हणजे सामान्यतः आढळणारी लक्षणं जी आहेत त्यात फिजिकल ऑर मेंटल एक्झॉशन, ज्याला आपण म्हणतो थकून गेलो, गळून गेलो, काही करायची इच्छा नाही. काही प्रमाणात चिडचिड सुद्धा होऊ शकते, ज्याला आपण इरिटॅबिलिटी म्हणतो. डिप्रेस मूड तर कॉमन आहे की उदासीनता असतेच. डिक्रीज स्लीप, जे मी ऑलरेडी सांगितलं, ज्याला इनसोमनिया म्हणतात. आणि डिक्रीज इंटरेस्ट इन द सेक्स, म्हणजे प्रतिक्रियेत होणारा उत्साहाचा अभाव. नंतर पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की माइल्डर केसेस, सौम्य स्वरूपाच्या ज्या आजाराच्या ज्या केसेस आहेत विथ नॉर्मल फिलिंग्स इन द पोस्टपार्टम, म्हणजे पोस्टपार्टम पिरियडमध्ये कधी कधी थकवा जाणवतो, झोपेत बदल होतात, भुकेमध्ये बदल होतात, आपल्या शरीराच्या एनर्जी लेवलमध्ये बदल होतात. सो या गोष्टी आपण डिफरन्शिएट करू शकतो. पण जर होपलेसनेस, वर्थलेसनेस आणि सुसाइडल आयडिएशन, जर माणूस स्वतःला कामाच्या योग्य समजत नसेल, स्वतःला व्हॅल्यू देत नसतील आणि आत्महत्येचे विचार जर येत असतील तर इट इज नॉट नॉर्मल. सो म्हणजे हे नक्कीच नॉर्मल नाहीये. सो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नंतर कोमॉर्बिड अँझायटी आपण म्हणतो, चिंतारोग जर असेल विथ ऑब्सेशनल थॉट्स अबाउट बेबी इज कॉमन. सो लेट मी टेक 5 मिनिट्स अबाउट दिस, की
आता एक नवीन येणारी उदयास येणारी कन्सेप्ट आहे ज्याला POCD म्हणतो, प्रेग्नन्सी असोसिएटेड OCD. म्हणजे इट इज ऑब्सेशनल कंपल्सिव्ह डिसऑर्डर विच इज असोसिएटेड विथ प्रेग्नन्सी. याचं प्रमाण आजच्या काळात वाढत चाललेलं आहे की गरोदर मातेला, महिलेला असं वाटतं की आपण ह्या जबाबदाऱ्या पेलू शकणार आहोत की नाहीत. नैराश्याचे विचार मनात घर करून राहता. आपण कितीही पॉझिटिव्ह राहायचा विचार केला तर आपल्या इच्छेविरोधात हे विचार पुन्हा पुन्हा येतात आणि आपल्याच्याने हे होईल का नाही अशा तक्रारी मनात घर करत राहता. याच्यामुळे कायम अस्थिरता त्या महिलेत आढळते. याला POCD म्हणतो, म्हणजे प्रेग्नन्सी असोसिएटेड OCD. आणि इट इज इम्पॉर्टंट टू डिस्टिंग्विश फ्रॉम द सायकोसिस. कारण काय, तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांपासून हे वेगळं करता आलं पाहिजे, हे ओळखता आलं पाहिजे. नंतर हे ओळखण्यासाठी एक स्केल असते, सामाजिक स्तरावर आपण लावतो, त्याला इडिनबर्ग पोस्ट नॅटल डिप्रेशन स्केल असं म्हणतो. यामध्ये होणाऱ्या तक्रारी ज्या आहेत महिलेच्या, त्याच्या आधारे आपण त्याचं मूल्यमापन करून एक स्कोर देतो, त्याला गुणांक दिले जातात आणि त्यानुसार हा उदासीनता तीव्र स्वरूपाचा आहे की सौम्य स्वरूपाचा आहे हे ठरतं. आता ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी, प्रसूती पश्चात होणाऱ्या उदासीनतेचे ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत? तर याच्यामध्येही ॲज युजल कॉमन की नो ड्रग इज सेफ, सो वी ऑलवेज गो फर्स्ट फॉर सायकोथेरपी, ज्याला काउन्सिलिंगचे वेगवेगळे प्रकार आपण म्हणतो. IPT ज्याला आपण इंटरपर्सनल थेरपी असं म्हणतो. CBT ज्याला कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणतो. अँड सपोर्टिव्ह सायकोथेरपी, सायकोडायनॅमिक सायकोथेरपी, कपल काउन्सिलिंग आणि ग्रुप काउन्सिलिंग. सो लेट मी टेल यू इन द डिटेल. इंटरपर्सनल थेरपी म्हणजे काय, व्यक्तिशः त्या महिलेची, त्या कुटुंबाचं आपण समुपदेशन करतो, ह्या आजारांविषयी माहिती देतो, आजार कसे अवॉइड करता येतील याच्याबद्दलचं आपण संपूर्ण कुटुंबाचं समुपदेशन करतो. नंतर CBT कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे वर्तणुकातून बदल करून जेणेकरून कॉग्निशन्स जे असतात की डिप्रेशन होण्यासाठीचे जे घटक असतात त्याच्यासाठी आपण प्रोटेक्शन म्हणून CBTचा वापर करतो. नंतर सपोर्टिव्ह म्हणजे आधार आपण देणं, त्याला सपोर्टिव्ह सायकोथेरपी म्हणतो, हे आपण म्हणतो. नंतर कपल्स म्हणजे गरोदर माता आणि तिचा नवरा या दोघांचंही आपण काउन्सिलिंग करतो, समुपदेशन करतो, जेणेकरून तिला आपण सायकोसोशल सपोर्ट वाढवू शकतो. आणि ग्रुप म्हणजे गरोदर मातेच्या सासरचे, माहेरचे या सगळ्यांना मिसळून आपण सर्वांचं समुपदेशन करू शकतो. नंतर इम्प्रूव्हिंग द सोशल सपोर्ट, येस, कारण ग्रुप थेरपीचं बेसिसच हे आहे की त्या महिलेचा सामाजिक आधार वाढवणं जेणेकरून डिप्रेशनची संख्या कमी होईल. नंतर हेल्प विथ इन्फंट केअर म्हणजे बाळाच्या काळजीमध्ये तिची मदत करणं होईल त्या प्रकारे. लाईट थेरपी ही आता फॉरेन टेक्नॉलॉजी आहे, पण आपल्याकडेही आता येऊ लागलेली आहे की लाईट थेरपीचा यूज होतो, जेणेकरून मेलाटोनिन लेवल आपण बॅलन्स करू शकतो शरीरातली. आणि मेडिकेशन्स, गोळ्या औषधं काय आहेत, मगाशी सांगितल्यासारखेच SSRI, ट्रायसायक्लिक्स, बेन्झोडायझेपिन्स फॉर द कोमॉर्बिड एन्झायटी. पण मी अगेन हेच सांगेल की मेडिसिन्सचा यूज कमीत कमी करू रिस्क आणि बेनिफिट स्ट्रॅटेजीवर. म्हणजे तो व्यक्तिपरत्वे आपण ठरवू की लेट द टेक डिसिजन बाय द सायकेट्रिस्ट और एनी ट्रीटिंग फिजिशियन, की ट्रीटमेंटची गरज कितपत आहे हे व्यक्तिपरत्वे आपण ठरवू. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की सायकोट्रॉपिक मेडिकेशन्स अँड ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे ज्यावेळेस आपण बाळाला दूध पाजतो तान्हबा, तर त्यावेळेस मेडिकेशन्स चालू असतील तर त्याच्याबद्दलची शंका असते. तर त्याबद्दलच्या मी काही शंका दूर करतो की ऑल सायकोट्रॉपिक मेडिकेशन म्हणजे ज्या त्या प्रकारचे सर्व प्रकारचे जे गोळ्या औषधं आहेत मानसोपचार तज्ज्ञांकडून दिले जाणारे, ते काही कमी अधिक प्रमाणात हे ब्रेस्ट मिल्कमध्ये म्हणजे मातेच्या दुधामध्ये येतात प्लासेंटा क्रॉस करून. सो प्रत्येक ड्रग्सचं आपण कॉन्सन्ट्रेशन जे म्हणतो म्हणजे दुधात मिसळण्याचं प्रमाण हे कमी अधिक प्रमाणात असू शकतो. सो पीक कॉन्सन्ट्रेशन आर अटेंड इन 6 to 8 hours. त्याच्यामुळे एखादं औषध दिल्यानंतर 6 ते 8 तासात औषधाचं प्रमाण दुधामध्ये मिक्स होण्याचं, ज्याला आपण सिक्रेट होण्याचं प्रमाण म्हणतो, हे आढळतं. त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस पोस्टपार्टम सायकोसिस किंवा पोस्टपार्टम डिप्रेशनची जर माता असेल, महिला असेल, तर त्यांना आपण एक टाइमच गोळी देतो जेणेकरून रात्री, आणि त्याच्या अगोदर आपण त्यांना बेबीला फीड करायला सांगतो की जेणेकरून ह्या औषधाचं प्रमाण दुधात कमीत कमी राहावं आणि सकाळचं ब्रेस्ट मिल्क आपण पहिलं एक्स्ट्रॅक्शन करून मग नंतर फ्रेश मिल्क आपण बाळाला प्रोव्हाइड करतो. नंतर आता त्या औषधांची टॉक्सिसिटी बाळात होऊ शकते का, तर येस, ते डिपेंड्स असतं की बाळाचं लिव्हरचं मेटाबॉलिझम किती, यकृतमध्ये होणाऱ्या चयापचय क्रिया याचं प्रमाण कसं आहे त्याच्याबद्दल ठरतं आणि बाळाचं हे ठरतं. नंतर रिलेशनशिप बिटवीन इन्फंट सिरम कॉन्सन्ट्रेशन आणि इन्फंट फिजिओलॉजीबद्दल म्हणजे बाळाच्या शरीरात होणारे बदल याच्यामधून पण हे ठरतं आणि डेव्हलपमेंट. सो बाळाचा प्रसूती पश्चात आणि दूध पाजताना मिनिमम औषधं देण्याचं आपण प्रमाण करतो की जेणेकरून मातेला आणि बाळाला याचा सुयोग्य वापर होईल आणि गरज असेल तिथेच मेडिकेशनची गरज असेल. मी वन्स अगेन आस्तिक कुमार पांडे सर आणि मोक्षदा पाटील मॅम
यांचे आभार मानतो की ज्यांनी मला बोलायची संधी दिली. तसेच या कार्यक्रमाचे संयोजक की ज्यांचा आग्रह होता मी इथे बोलावं, डॉक्टर महेश लड्डा सर, शेळके मॅडम, या दोघांचे आभार मानतो आणि माझे बोलणे थांबवतो. धन्यवाद.